सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती हरवले वा हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडेना वाट जाण होतयांचा सारथी साधना करती तुझी देव नित्य तव सहवास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे. नुसतं हॅलो हॅलो म्हणण्यापेक्षा थोडंसं पद म्हटलं म्हणजे कुठलं काय कमी आहे साधारण कळतं. चला. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ स्वामी महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. महारुद्र हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मंगलमूर्ति मोरयाम. अण्णासाहेब पटवर्धन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज युगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. शिर्डी साईनाथ महाराज की जय. गोंदवलेकर स्वामी महाराज की जय. स्वरूपानंद पावस महाराज की जय. राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. आळंदी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. लोकमान्य तिलकजी महाराज की जय. मंगलमूर्ती मोरयाम. कीर्तनाचं नमन सुरू होत आहे. नमनाची सुरुवात ध्यानातून आहे. बसल्या जागेवरती अंगठ्याला पहिलं बोट लावायचंय. उरलेली सर्व बोट एकमेकाला जोडलेली. समोरच्या माणसाला आपला तळवा दिसेल आणि तळहात दिसेल या पद्धतीने बसायचा आहे. हात जेवढा मागं घ्याल तेवढा तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या खालच्या नाडीचा ठोका ऐकायला यायला पाहिजे, म्हणजे मुद्रा जमली असं होईल. या पद्धतीने बसायचं आहे. मग साधे 4-5 श्लोक म्हणणारे तेवढे ऐकायचे. कीर्तनाला आपण त्या पद्धतीने सुरुवात करायची. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. नेत्री दोन हिरे
प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरी वरी दुर्वांकुराचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे गोसावी सुत वासुदेव कवी हे या मोरयाला स्मरे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। कैलासराणा शिवचंद्रमौळी फटींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। जयाचा गुरु गजानन मागे तयाचाच ठसा विनायक सांगे वीरांची असे हो असे एक रीत आणि स्वानंद सुखात पहुडले स्वामी राज पुंडलिक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे जय 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 हरे जय जय कृष्ण हरे जय जय वाह। गोवर्धन धर गोपालन रात गोकुल संकट हारे गोकुल संकट हारे जय जय जुन्या चाली आहेत कृष्ण हरे जय जय हरि जय जय राम कृष्ण हरे नवनीरद समनवनित प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी हरे जय जय
कृष्ण हरे जय जयकार। हे शरणागत दीन शरणागत दीना शरणागत दीना गत दीना दीना हे शरणागत दीना दीना ते चरणी रत करुणा दृष्टि निहारे राम करुणा दृष्टि निहारे करुणा दृष्टि निहारे गजानना करुणा दृष्टि निहारे जय 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 राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम। इंद्रायणी तेरी वसणाऱ्या इंद्रायणी तेरी वसणाऱ्या इंद्रायणी तेरी वसणाऱ्या हे ज्ञानेशा 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 हे ज्ञानेशा नमन तुला रे नमन तुला रे नमन तुला रे इंद्रायणी तेरी वसणाऱ्या इंद्रायणी तेरी वसणाऱ्या इंद्रायणी तेरी वसणार आजच्या कीर्तनाचा अभंग वेगळा आणि चरित्र भाग आहे अत्यंत वेगळा। बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं बुवा आम्ही कीर्तन ऐकून ऐकून कंटाळलोय, अगदी कीर्तन विश्वाने पण मला कळवलं नवीन काही असेल तर तुम्ही सांगा, कारण 30-30 चरित्र ऐकून ऐकून बहुतेक पुस्तकातलीच पाठ केलेली लावली जातात आणि त्यामुळे लोकांना कंटाळा येतो। म्हणून मी एक नवीन चरित्र भाग आणि अतिशय सुंदर असा पूर्वरंग मांडलाय। मी 2 ओळी सांगतो, तेवढ्या तुम्ही सर्वांनी म्हटलं तर फार बरं होईल। पाहतो शिकाय आता म्हणा, आवाज येत नाही मला पाहिजे तसा। पाहतो शिकाय आता पुढे करी पाय वरी ठेवू दे मस्तक ठेलो जोडोनी हस्तक। शक्यता कमी आहे, पण ज्या किशोरीताई आमोणकरांनी ज्या पद्धतीने हा अभंग म्हटलाय त्या पद्धतीने म्हणायचा प्रयत्न करतो, बघूया जमलं तर बघूया। पाहतो शिकाय आता पाहतो शिकाय आता पुढे करी पाय पाहतो शिकाय आता पुढे करी पाय पाहतो शिकाय आता पुढे करी पाय पुढे करी पाय पाहतो शिकाय आता पुढे करी पाय
वरी ठेवू दे मस्तक, वरी ठेवू दे मस्तक, ठेलो जोडोनी हस्तक, पाहतो शिकाय आता पुढे करी पाय, पुढे करी पाय. काल काल आणि कुठं चुकत असेल तर सांगा फक्त. पाहतो शिकाय आता पुढे करी पाय, बरवे करी सम, बरवे करी सम, बरवे करी सम, नको भंगू देऊ प्रेम, नको भंगू देऊ प्रेम, पाहतो शिकाय आता पुढे करी पाय, पुढे करी पाय. तुका म्हणे चला, तुका म्हणे चला पुढती सामोरे विठ्ठल, तुका म्हणे चला पुढती सामोरे विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. पाहतो शिकाय आता पुढे करी पाय, पुढे करी पाय, पाहतो शिकाय आता पुढे करी पाय. वा. पाहतो शिकाय आता पुढे करी पाय, वरी ठेवू दे मस्तक, ठेलो जोडोनी हस्तक. अतिशय सुंदर असा अभंग तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या साठी वर्णन केलाय. या अभंगामध्ये नवविधा प्रकारच्या भक्तींच्या पैकी 2 भक्ती अनुस्यूत आहेत. थोडक्यामध्ये अभंग त्याचा अर्थ आपण बघूया. भक्तांनी देवाला प्रगट केलंय, मूर्तीतून भगवान प्रगट झालाय. पंढरीच्या पांडुरंगाला गेल्यानंतरची स्थिती असते, मूर्ती थोडी लांब आहे आणि त्यामुळे आपला हात कसा तरी पायापर्यंत जातो. त्याला पायाला धरता येत नाही, आपल्याला त्याच्या पायावरती आपल्याला डोकं ठेवता येत नाही. हात एक वेळ जोडता येतील आपल्या जवळच, पण देवाच्या पायावर डोकं ठेवता येत नाही. आणि याचं कारण भक्ताच्या मनामध्ये असलेली जी भक्तीची प्रचंड भावना आहे, त्या भावनेच्या पायी भक्तांनी तो प्रकट झालेला पंढरीनाथ पांडुरंग त्याला पुढं पाय करायला सांगितले. बाबा रे, थोडे पुढे पाय कर, मला माझे दोन्ही हात त्या जोडलेले आहेत मी, आणि तुझ्या पायावर त्याच्या आधी त्या दोन्ही पायांना मी हात लावतो आणि माझं मस्तक त्या ठिकाणी ठेवतो. देवाचे पाय हा आजचा पूर्वरंगाचा भाग आहे. आणि देवाच्या पायाला काय महत्व आहे, देवाच्या पायाने काय काय केलंय, देवाच्या पायांचं वर्णन काय आहे. भागवतामध्ये 4 श्लोक अत्यंत महत्वाचे आले. आणि इथे देवाला पाय पुढे करायला सांगितले, हात द्यायला सांगितलं नाही, कारण आमची संस्कृती पायावर डोकं ठेवणारी आहे. वारकरी एकमेकांच्या पायाला हात लावतात आणि नमस्कार करतात. आमची संस्कृती पायाला हात लावून दंडवत करणं ही आमची भारतीय संस्कृती आहे. आणि पाश्चात्य संस्कृती हाताला हात देणारी आहे. म्हणजे समजा हा पांडुरंग अमेरिकेत असता तर तिथल्या भक्तांनी सांगितलं असतं, देवा हात पुढे कर, मी तुझा हात धरतो.
म्हणजे सेकंड तरी करूया काही वेळ तरी, पण हात त्याचा अजून लांब, आणि ते अजून आमचा हात वर कधी जायचा, आणि ज्यांचे हात वर पोहोचले त्यांचे हात सुद्धा सध्या चालत नाहीयेत, तुम्ही पाहताय टीव्ही वरती. आणि म्हणून ह्या सगळ्या गोंधळामध्ये देवाला पाय पुढं करायला सांगितले. भक्तांनी देवाला प्रगट केलाय आणि प्रगट झालेल्या भगवंताला पाय पुढे करायला सांगितले आणि विनंती केली आहे, देवा थोडे पाय पुढे कर. पाय पुढे कर नाही, देवा पाय थोडे पुढे कर, मला तुझ्या चरणांच्या वरती डोकं ठेवायचं आहे आणि तुला दंडवत घालायचा आहे, दोन्ही हात जोडायचे आहेत. यामध्ये भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये आलेल्या 2 प्रकारच्या ज्या भक्ती आहेत महत्वाच्या, श्रवणम कीर्तनम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या ज्या 9 प्रकारच्या भक्ती आहेत, या क्रिया आहेत आणि भाव वेगळे आहेत. आम्ही या भक्तीला श्रवण कीर्तन यालाच आम्ही भाव समजतोय, पण तसं नाही आहे. या सगळ्या ज्या भक्ती आहेत त्या एक प्रकारच्या क्रिया केलेल्या आहेत, या कर्माच्या बद्दलच्या आहेत. श्रवण करायचंय कानाने करायचंय, कीर्तन करायचंय तोंडाने करायचंय, या पद्धतीने या सगळ्या भक्ती कर्म म्हणून सांगितल्या. यातली जी 4थ्या नंबरची भक्ती आहे तिला पाद सेवन असं भक्ती म्हटलंय. आणि अभंगामध्ये आधारित असलेली जी दुसरी भक्ती आहे तिचं नाव आहे वंदन भक्ती. पण आज आपण फक्त बघणार आहोत त्या वंदन भक्तीच्या पद्धतीने पहिली जी भक्ती आहे ज्याला पाद सेवन भक्ती म्हणतात, त्या भक्तीबद्दलचा थोडासा भाग आज निरनिराळ्या ठिकाणी लोकांनी काय काय त्याच्या पद्धतीत म्हटलंय त्याप्रमाणे आपण बोलणार आहोत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पूर्वरंगामध्ये सुरुवातीलाच मला आलेला, आणि तो फक्त प्रश्न असा आहे की देवाला पायच पुढे करायला काय सांगितले, का बरं पाय मागितलंय? देवा दोन्ही पाय पुढे करा, मला तुमच्या पायांना हात लावायचा आहे, का बरं? पुढचा भाग वेगळा आहे. अभंगाचा अर्थ बघितला तर पुढे असं म्हटलंय, बरवे करी सम, म्हणजे चांगलं व्हायचं असेल तर समत्व पाहिजे. पांडुरंगा तुझे पाय दोन्ही सम आहेत, रामचंद्रा तुझे दोन्ही पाय सम आहेत, लक्ष्मणाचे पाय सम आहेत, सीतेचे पाय सम आहेत, विष्णूचे पाय सम आहेत, लक्ष्मीचे पाय सम आहेत. सम याचा अर्थ एकमेकांच्या शेजारी आहे. कृष्णाचं तसं नाही. कृष्णाने आपल्या डाव्या पायाच्या पुढे उजवा पाय ठेवलाय आणि मुरली वाजवताना त्याचा देहुडा, हो म्हणून त्या ह्याच्यामध्ये लंगडा लंगडा शब्द वापरलाय. पण देव अशा वेगळ्या स्वरूपामध्ये उभा आहे, कृष्ण वेगळा आहे. आणि पांडुरंगाचं रूप मुद्दामून पुढे आणलंय. तुकाराम महाराज तर पंढरीच्या पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहेत. आणि म्हणून नामदेवांनी केलेला शतकोटी अभंगांचा जो संकल्प आहे त्यातला काही भाग पुरा करावा म्हणून पांडुरंगाने तुकारामांची योजना केली आहे. तो अभंग आज मी मुद्दामून कीर्तनाला घेतलाय. तुका म्हणे चला पुढती सामोरे विठ्ठला, घरात नुसतं बसू नका, उमरा सोडा, सगळं सोडा आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या कडे चला. एकदा पांडुरंगाला समोर बघा, त्याचे समचरण बघा, आणि त्या पद्धतीने तुम्ही बघितलं तर तुम्हाला पाद सेवन भक्ती म्हणजे काय याच्याबद्दलचा खुलासा जास्त पद्धतीने करता येईल की पाद सेवन भक्ती कोणी कोणी केली आणि कशी केली. पण ही करत असताना देवाचे समचरण आपल्या दोन्ही डोळ्यांनी त्यांच्यावरती लक्ष केंद्रित केलंय. अंतःकरणामध्ये देवाची पावलं आपल्या हृदयामध्ये धारण केली आहे. आत्मतत्व त्याच्यातून सिद्ध केलंय. देवाचे पाय आपल्या मस्तकाला लागावे, देवाच्या पायाचं रजकण आपल्या डोक्याला लागावेत, आपल्या शरीराला लागावेत, आणि आपलं हृदय वासनारहित कामनारहित होऊन त्याच्या ठिकाणी त्याच्या पायावरती आपलं मन स्थिर राहावं. या दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांनी पहिलीच ओळ केली आहे. अरे देवा पाहतोस काय नुसता, ये ना भेटायला. याच्यामध्ये दुसरा एक अर्थ असा आहे की देवा तू एक पाऊल पुढे ये, मी 10 पावलं पुढे जातो. यू कम फॉरवर्ड, मी नंतर लगेचच येतो, पण तू तरी दाखव की तू पुढे येतोय. तुझे एक पाऊल पुढे आलं तर मी 10 पावलं पुढे येऊन तुझ्या पायाला हात लावतो.
पण मला कळू दे की खरंच तू माझ्यासाठी आलायस का नाही, खरोखर तू प्रकट झालायस का नाही, आणि मला हे बघायचं आहे. आणि म्हणून भक्त देवाला विनवणी करतोय, देवा तुझे पाय पुढे कर. तू म्हणाल बुवा हे तर साधं सोपं आहे, तुम्ही याच्यातनं कीर्तनातून काय सांगणार आहात? कीर्तनातून हे बोलणार आहे मी की पाद सेवन भक्ती कशी करायची, कोणी केली, आणि पाद सेवन करत असताना देवाच्या पायाची किंमत काय. आणि म्हणून एका संस्कृत सुभाषितकारांनी फार सुंदर श्लोक केलाय. केशः कौटिल्यवन्तः सुशील सहशिरा नेत्र युग्मे कटाक्षे नासारंध्रावितांसां श्रवणमपि चाननं केशवस्य दोषाधीशानुकारी द्विज भृगुचरणा घात चिन्हांकिता हृत हस्तौ तौ चौर्य दक्षौ विति पद कमलम एतद प्रसिद्धम. काय सुंदर वर्णन केलंय बघा. देवाचे पाय का मागितले? वास्तविक पाहता देवाच्या पायावर डोकं ठेवण्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी जसा अभंग तयार केलाय, रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी. सुख झाले हो सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी रूप वाहता लोचनी रूप वाहता लोचनी. रूप पाहता लोचनी, देवाचं रूप पाहायचं आहे, डोळ्यांनी रूप पाहायचं आहे. पण इथे रूप पाहण्याची इच्छा भक्तांनी केलेली नाही. इथं देवाच्याकडे भक्तांनी जी मागणी केली आहे ती रूपाची मागणी केली नाही. रूप दिसेलच, पण मला जो दंडवत घालायचा आहे, मला जी पाद सेवन भक्ती करायची ती पायाशी करायची आहे. आणि म्हणून केशः कौटिल्यवन्तः सुशील सहशिरः नेत्र युग्मे कटाक्षे नासारंध्र. बोलायला भरपूर आहे. हा श्लोक एक नुसता सांगितला तरी पूर्वरंग होणार आहे, पण एवढा मी सांगत बसणार नाही. मी थोडक्यामध्ये त्याचं वर्णन करणार आहे. काय सांगितलं या श्लोकामध्ये? श्लोकामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. देवा तुझ्या स्वरूपामध्ये तुझा जो देह तू धारण केलाय त्याच्यात आणि माझा जो देह आहे याच्यामध्ये तसा फारसा फरक नाही. देवा फक्त फरक एवढाच आहे, ये रे कान्होबा 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 तुझी घोंगडी सांगली कान्होबा तुझी घोंगडी सांगली कान्होबा तुझी घोंगडी सांगली कान्होबा घोंगडी सांगली. आम्हाची कादिली वांगली रे आम्हाची कादिली वांगली
अमासिका दिले वांगणे रे कान्होबा तुझी घोंगडी सांगणे कान्होबा तुझी घोंगडी सांगणे तुझी घोंगडी सांग स्वरूप सच्चिदानंद मिळानी स्वर्ग सच्चिदानंद मिळानी तापत्रयाने विणली रे सद्गुण गोंडे कृष्ण कचित सद्गुण गोंडे रत्न कचित श्याम सुंदरा शोभनी रे कान्होबा 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 तुझी घोंगडी सांग कान्होबा तुझी घोंगडी सांग रे तुझी घोंगडी सांग रे देवा पण एकच गोष्ट आहे तुझं आणि तू जेव्हा शरीर धारण करून येतो त्यावेळेला आणि माझं शरीर याच्यामध्ये काही फारसा फरक नाही शरीरामध्ये फरक नाही आणि म्हणून पहिलं सांगितलं देवाला देवा खरं पाहिलं तर तुझे जे कुरळे केस आहेत ना या कुरळ्या केसांना खरंच प्रेम करावं असं कुरळे केस आहेत तुझे पण म्हणाले काय झाले केशहा म्हणजे केस कौटिल्यवंत हा हे केस तुझ्या डोक्यावरचे जे आहेत ना ते सरळ नाहीत कंटूही सरळ नाही कुंडली वरदे अरे विठ्ठल तू कोणत्या वेळेला काय नाटक करशील आणि कोणाचा काय गेम करशील सांगता येत नाही त्यामुळे तुझे जे केस आहेत ते कुरळे आहेत अर्जुनाचे केस सुद्धा असेच कुरळे आहेत आणि ज्या वेळेला नारदांनी कृष्णाला विचारलंय कृष्णा अरे तू तुझा सखा म्हणून अर्जुनाला म्हणतो असं या अर्जुनात आहे तरी काय आणि त्यावेळेला भगवंतांनी त्यांना एकच सांगितलं युद्ध चालू आहे महाभारताचं 18 दिवसाचं एकच गोष्ट करा फक्त त्याचं जे शिबिर आहे रणांगणामध्ये असलेलं त्या शिबिरामध्ये तो झोपलाय तेव्हा तुम्ही तिथं जा आणि एकदा फक्त बघून या अर्जुन काय करतोय बघून या सुंदरपैकी गादी घातलेली आहे त्याच्यावर अर्जुन झोपलाय आणि अर्जुनाचे केस मागच्या बाजूला असे त्या उशीच्या बाजूने असे पडलेले आहेत कुरळे केस आहेत नारदांची स्वारी ज्यावेळेला शिबिरात शिरली त्यावेळेला त्यांच्या कानावर शब्द आले श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव म्हणताल तर म्हणा प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर भगवान नमस्ते गोपाल कृष्ण भगवान नारदांनी पाहिला आवाज येतोय बारीक तंबोऱ्याचा आवाज असावा तसा नामस्मरणाचा आवाज येतोय पण कोण म्हणतंय काही कळायला मार्ग नाही आहे आणि म्हणून संपूर्ण शिबिरामध्ये कुठं काही टेप रेकॉर्डर लावलाय का आम्ही नाही का टेप रेकॉर्ड लावून ठेवतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री सारखं चालू असतं श्रीराम जय जय त्याला काही करावं लागत नाही एकदा लाईटच्या बटनात घालून बटन लावलं की ते दिवसभर ओरडत असतं आणि ह्याचा राम वेगळाच चाललेला असतो कुंडली कवय तो तिकडं श्रीराम जयराम म्हणतो हा इकडं याचं काम वेगळंच चालू आहे लक्षात घ्या आवाज कुठून येतोय कळे ना आणि म्हणून अर्जुनाच्या जवळ स्वारी गेली आहे नारदांची पण नारदांच्या लक्षात आलं तोंड तर बंद आहे नाकानी श्वासोश्वास चाललाय पण आवाज कुठून येतोय जरा बारकाईने ज्यावेळेला भगवान नारदांची स्वारी महर्षी नारद ज्यावेळेला अर्जुनाच्या केसाच्या जवळ आले कान लावला केसांना त्या केसातून आवाज चालला होता
भगवंताच्या नामस्मरणाचा आवाज त्या केसातून चालला होता. केस चांगली, पण केसांचा देवा, तुझ्या केसांचा परिणाम असा आहे की तुझे केस सरळ नाही आणि ते तिरके आहेत, कुरळे आहेत, म्हणून आम्हाला मान्य नाही. तुझा सरळ विचार असता तर आम्हाला एक वेळ पटला असता, पण नाही. केशहा कौटिल्यवंदा सुशील सहशिरहा नेत्र युग्मे कटाक्षे. देवा, तुझ्या डोळ्यामध्ये एवढी ताकद आहे की त्या मदनाला सुद्धा तू जाळून टाकलंस. देवाचे पाय का? भगवान शंकरांनी आपल्या तिसरा डोळा उघडला आणि मदनाला जाळून टाकलं. अशा नाना प्रकारच्या गोष्टी सांगत असताना त्यांनी एकच गोष्ट सांगितली की देवा, श्रवणमपि तथा चाननम केशवस्य. तुझं तोंड, तुझे कान, तुझे डोळे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्या ठिकाणी छिद्र आहे. डोळ्याचं छिद्र आहे, नाकाला छिद्र आहे, तोंडाला छिद्र आहे, कानाला छिद्र आहे. मग शेवटी ते म्हणाले, ठीक आहे म्हणाले, तोंडाचा भाग डोकं सोडून द्या, छातीकडे तरी या. भगवंताची छाती किती सुंदर आहे, हृदय किती चांगले, किती छाती चांगली दिसते. तर म्हणाले एकच आहे, दोषाधिकारी च्या छातीमध्ये एक दोष निर्माण झालाय. कोणता दोष आहे? द्विज भृगु चरणा घात चिन्हांकिता ऋत. ते म्हणाले एकच दोष या छातीवरती आहे आणि तो म्हणजे भृगु नावाचे जे ऋषी होते, त्या ऋषींना सर्व ऋषींनी सांगितलं की ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि भगवान विष्णू याच्यातली सगळ्यात श्रेष्ठ देवता कोणती. त्यावेळेला भृगु म्हणाले, माझ्यावर तुमची जर इच्छा आहे, म्हणजे तुमच्या माझ्यावर जर श्रद्धा असेल तर मी या तिघांच्याकडे जातो आणि यातलं कोण श्रेष्ठ आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि हे जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेला प्रश्न असा निर्माण झाला की ते ब्रह्मदेवाच्याकडे गेले. ब्रह्मदेव आरामात पडलेले होते आणि भृगु ऋषी गेल्यानंतर ब्रह्मदेव उठले नाही, आदर सत्कार केला नाही. आणि म्हणून भृगु ऋषींनी ब्रह्मदेवाला शाप दिला की तुझी मूर्ती होणार नाही, तुझी मंदिरं जास्त होणार नाही. शंकरांच्याकडे आले, शंकर भाव समाधीमध्ये बसले. हे आले तरी सुद्धा यांनी शंकरांनी ढुंकूनही पाहिलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, त्यांनी शाप दिला भृगु ऋषींनी की तुझ्या पिंडीची पूजा केली जाईल, तुझं सगुण रूपाची पूजा कोणी करणार नाही. आता आले विष्णूकडे. विष्णूचे पाय लक्ष्मी चेपत होती. हे पूर्वीचं चित्र आहे, आता उलट आहे. आता लक्ष्मीचे पाय विष्णूला चेपावे लागतात. बघा 50-60 नंतर पुंडली खवरदे, लक्षात घ्या. आता सगळं उलट चाललंय. लक्ष्मी पाय चेपते विष्णूंचे. भगवान विष्णू तन्मय आहेत आणि एवढ्यामध्ये थोडी निद्रा त्यांच्या डोळ्यावरती आहे आणि एवढ्यामध्ये भृगु ऋषी तिथं आले. लक्ष्मी बाजूला गेली, पण भगवान विष्णूंनीही पाहिजे तेवढा आदर केला नाही. म्हटल्यावरती भृगु ऋषींनी त्याच्या छातडावर एक लाथ मारली. भगवान विष्णू रागावले नाही. आपल्याला लाथ मारली तरी ते रागावले नाही. ते तिथनं उठले आणि म्हणाले, क्षमा करा मुनी, मला तुमचं मी आला हे कळलं नाहीये. तुम्ही लाथ मारली, पण मी फक्त लांछन म्हणून माझ्या हृदयावरती तुमची लाथ, त्याचं चिन्ह माझ्या हृदयावरती धारण करीन. म्हणून सगळ्या गोष्टी दोषाधीशानुकारी द्विज भृगु संहिता लांछन म्हणून भगवंतानी आपल्या याच्यावरती घेतलं. आणि म्हणून भृगु ऋषी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी एकच सांगितलं की भगवान विष्णू तुमची सगळीकडे पूजा केली जाईल आणि नुसती तुमचीच पूजा नाही तर लक्ष्मी सहित केली जाईल. म्हणून लाडकी बहीण काढली विष्णूच्यासाठी, लक्ष्मीसाठी 50% एसटीला आरक्षण दिलं. लक्षात घ्या, हे सगळं केलंय त्याचं कारण लक्ष्मीला प्रसन्न केलं पाहिजे ना, की लक्ष्मी त्याच्या बरोबर ती आहे. भगवंतानी एकच सांगितलं की मला तुम्ही लाथ मारल्याचं दुःख नाहीये, मला एकच आवडलं की माझ्या भक्ताचा पाय माझ्या हृदयापर्यंत लागला, याच्यासारखा आनंद नाही. कारण ब्राह्मणाचा पाय आहे आणि द्विज हा सगळ्यामध्ये तुम्ही महान तपस्वी आहात.
आणि ब्रह्मजानाति ब्राह्मणा म्हटलंय त्याप्रमाणे तुम्ही भृग ऋषी आहात आणि याच्यामुळे मला अत्यंत आनंद आहे. तुमचे पाय माझ्या अंगाला लागले आणि ते मी आनंदाने त्याचं सेवन करतो. आणि म्हणून देवाने जर काही केलं असेल तर त्या ठिकाणी एकच सांगितलं की देवा सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात चांगलं जर काही असेल तर तुमचे पाय आहेत. तुमच्या पायांचं महत्व सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून मी तुमच्या पायांना नमस्कार करतो. भागवतामध्ये 4 अत्यंत महत्वाचे श्लोक आलेले आहेत आणि त्या श्लोकांच्या मध्ये 4च श्लोक आहेत पण वेगवेगळ्या भागामध्ये आहे. ज्या वेळेला एकनाथी भागवत नाथांनी भागवत तयार केला, 11 स्कंदावरती ज्या वेळेला एकनाथी भागवत झाला त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी अत्यंत सुंदर असं त्याचं वर्णन केलंय. नाथ महाराज म्हणाले की देवा तुझ्या या पायांचं महत्व एवढं आहे की तुझ्या या चरणांच्याकडे आम्ही आलो, तुझे पाय जर आम्हाला मिळाले तर आम्हाला मुक्ती मिळणार, आम्हाला तुझी सेवा करायला मिळणार. आणि असं करता 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 आमच्या वामन पंडितांनी आणि मोरोपंतांनी फार सुंदर या पद्धतीने पायावरती रचना केली आहे. मोरोपंत म्हणाले देवा तुझे पाय हे कमळासारखे आहेत कारण या पायांचा रंग थोडासा गुलाबीसर असा तांबडसर असा रंग आहे. त्याच्या पायांची जी नख आहेत त्या नखांच्या वरती सूर्य चंद्रांची प्रभा पडली आहे. माणिक रत्नांचे खांब असावेत त्याप्रमाणे भगवंताचे पाय आहेत. आणि नुसते पायच आहेत असं नाही तर भगवंताच्या पायावरती वज्र, अंकुश, चक्र आणि नाना प्रकारची भगवान विष्णूंच्या हातात घेतलेली जी चिन्ह आहेत, आयुध आहेत, ती सगळी त्यांच्या पायावरती त्याच्या चिन्हांकित आहेत. वज्र चिन्हांकित, वज्र चिन्ह आहे, त्रिशूळाचं चिन्ह आहे, सुदर्शनाचं चिन्ह आहे आणि ही सगळी चिन्ह त्या पायावरती आहेत. या पायावरच्या चिन्हांना सुद्धा फार महत्व आहे. मंडळी आपल्याला कळत नाही. ज्योतिषाने एका माणसाला सांगितलं होतं की अरे तुझं फार दारिद्र्य आहे, तुला त्याचा हात बघितला आणि सांगितलं, पण हस्तसामुद्रिक बघितलेल्या माणसाला कळलं नाही. हा राजा झाला, मी पुन्हा येतो म्हणून 2.5 वर्षांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊन आला, लक्षात घ्या. आणि मग त्याने ज्योतिषाने विचारलं तुझा हात तर हे सांगत नाही. तो म्हणला हात नाही सांगणार, काही ठिकाणी पाय दाखवायला लागतो, कुंडली गडदे, आणि पाय दाखवल्यावरती पायावर चिन्ह आहे, पायावरची चिन्ह आहेत, देवाच्या पायावर चिन्ह आहेत. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल या पायांना अत्यंत महत्व आहे. हे पायाचं महत्व किती आहे तुम्हाला सांगतो, याच्या चिन्हांच्या वरनं सांगतो. भगवान गोपाल कृष्ण या आपल्या गोपांच्या बरोबर त्या ठिकाणी खेळतायत. चेंडू फळी खेळ, क्रिकेट नाही बरं का, चेंडू फळी हा त्यावेळेचा खेळ आहे. आणि तो खेळतायत, खेळता 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 कृष्णाने जो फळी मारली, तो जो चेंडू होता तो नेमका गेला आणि कुठल्या एका डोहामध्ये जाऊन पडलाय. तुम्हाला कथा माहितीये, मी कथेकडे नेत नाही, मी त्यातलं महत्व सांगतो. आणि ज्यावेळेला तो चेंडू पडला तेव्हा गोपाल कृष्णाने त्या नदीमध्ये उडी टाकली. ज्याचं पाणी, त्या सरोवराचं पाणी, डोहाचं पाणी विषमय झालं होतं. गाई जर तिथं प्यायला गेल्या तर मरून पडायच्या, माणसाने पाणी प्यायलं तर मरून पडायचं होतं. कारण कालिया नावाचा जो महान सर्प होता तो या गोकुळाच्या तिथे त्या डोहामध्ये होता. भगवान गोपाल कृष्णाला ही कल्पना होतीच. त्यांनी जाऊन त्या कालियाला धरलं. एवढा मोठा प्रचंड नाग, 10 फणा ज्याला आहेत, अत्यंत महाविषारी आहे. त्याच्या नुसत्या फुटकाराने माणूस खलास होणार, विषारी वातावरण तयार होत असं. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्णाने जर काही केलं असेल तर त्याचा तो जो माळ होता, त्याच्या अंगातलं जे मद होतं ते आपल्या हाताने बरोबर त्याला हे करून त्याची नरडी धरली आहे. कुठं धरायचं कोणाला हे कळायला लागतं, लक्षात घ्या. नागाला कुठं धरायचं याचं शास्त्र आहे, सापाला कुठं पकडायचं याचं शास्त्र आहे. भगवान गोपाल कृष्णाने ते शास्त्र वापरलं, कालियाला धरलाय आणि कालियाच्या फण्यावर गोपाल कृष्ण जाऊन त्या ठिकाणी नृत्य करतायत. सगळ्या मुलांनी जाऊन सांगितलं या डोहात त्याने उडी टाकली आहे.
पोरग वाचतं का नाही कळे ना, सगळं गोकुळ त्या ठिकाणी येऊन उभं राहिलंय. आणि ते आल्यानंतर त्यांनी पाहिलं, हातामध्ये मुरली घेतली आहे, पाय बाजूला टाकलेला आहे आणि गोपाळ कृष्ण त्या कालियावरती नृत्य करतायत. नृत्य करतायत. मोती नाकी माला, गळ्यामध्ये मोत्याची माळ आहे. भगवान गोपाळ कृष्ण नृत्य करतायत. मोती नाकी माला गले बिराज गोविंद के माला, गले बिराज मोती नाकी माला. मोती नाकी माला गले बिराज मोती नाकी माला. गोपाळ कृष्ण उभे आहेत. कालियाला मर्दन केलंय, सगळे लोक पाहतायत. अत्यंत विषारी असणारा तो नाग आहे. पण भगवान गोपाळ कृष्णाने फार सुंदर त्याला सांगितलंय. त्या कालियाला जर कोणी सांगितलं असेल, मला हे उदाहरण नुसतं द्यायचंय पण त्यातलं सांगायचं ते वेगळं आहे. गोपाळ कृष्ण असं म्हणाले की अरे कालिया, मी तुझ्या मस्तकावरती पाय दिलाय आणि त्याच्यामुळे, माझ्या पायाच्यामुळे तुझ्या नागाच्या फण्यावर माझे सगळे ते जे वज्र अंकुश जे जे काही माझ्या पायाची चिन्ह आहेत ती सगळी तुझ्या डोक्यावर मस्तकावर उठलेली आहेत. आपण जगेल्यानंतर आपल्या चपलांच्या खुणा कशा उठतात मातीमध्ये, ते म्हणाले तसं माझी जी चिन्ह आहेत ते चिन्हांची ती सगळी चिन्ह तुझ्या मस्तकावर उमटली आहेत. आणि ती चिन्ह जर गरुडाने पाहिली तर त्याला कळेल हा कृष्ण भक्त आहे आणि गरुड तुला मारणार नाही. आणि याच्यासाठी तू आता एकच काम कर, तू ज्याला भिवून या ठिकाणी गोकुळात राहिलाय ना ते सोडून तू तुझ्या पद्धतीने त्या दुसऱ्या ठिकाणी निघून चल. जा तू, तुला कोणी मारणार नाही. भिवून इथं राहण्याची गरज नाहीये, कारण मी जिथं आहे तिथं गरुड येत नाही. लक्षात घे. मला त्याला सांगितलेलं आहे. मला ज्या वेळेला ज्याचं लागेल त्यावेळेला मी तुला बोलवेल. गाडी दाराशीच असायला पाहिजे असं काही नाही. ड्रायव्हर आणि गाडी बोलवत आहे ते. कुठला तर आहे ते ओला का काय प्रकार, तो कोरडा का ओला काय. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो गोपाळ कृष्णाने सांगितलं आपले चरण जे आहेत ते अत्यंत श्रेष्ठ आहेत, अत्यंत श्रेष्ठ आहेत. म्हणून तुझ्या चरण कमलावरती माझं मन भ्रमरासारखं येऊन त्या ठिकाणी राहावं अशी माझी इच्छा आहे असं भक्त सांगताय. वामन पंडितांनी सुद्धा त्याच्या ठिकाणी निरनिळ्या पद्धतीने सांगितलं की देवा तुझ्या या पजरजांच्यामुळे, तुझ्या पावलांच्यामुळे आमच्या मनामध्ये नुसते पाहिले पाय तरी सुद्धा आम्हाला अत्यंत आनंद होतो. मंडळी, विशेषत्वाने जर बघायचं झालं तर या पायाच्यामुळे ज्या वेळेला भगवंतांनी पाय उचलला आणि त्यावेळेला त्याच्या नखाचं टोक एके ठिकाणी असं काही लागलं की त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यातून गंगा व्हायला लागली. बघा, भगवंताच्या पायामधून गंगा व्हायला लागली. भगवान विष्णूच्या उजव्या पायातून गंगा वाहते आणि ती जी गंगा वाहते तिने जग जर पवित्र करायचं असेल तर म्हणून भगवान शंकरांनी आपल्या जटा विस्फारल्या आणि गंगेला आपल्या डोक्यावरती घेतलं. मग तिथनं ती प्रवाहित झाली. मग तिने त्या पद्धतीने या बाकीच्या ज्यांचा ते पुत्र सगराचे झाले होते त्यांचा उद्धार केला. आणि म्हणून भगीरथाने प्रयत्न करून हे स्वर्गंगा आपल्या इथे या पाताळापर्यंत आणून सोडली आहे. आणि म्हणून हे अत्यंत पवित्र असणारी नदी शंकरांच्या जटेतून बाहेर आली आहे. त्या शंकरांनी भगवान तुमच्या पायाचा महिमा एवढा मोठा आहे आणि तो सांगायचा असेल तर यासाठी पुष्पदंत नावाचे एक महान कवी महान हे होऊन गेलेत. भगवान शंकरांचे उपासक आहेत ते आणि त्यांनी महिम्न स्तोत्र लिहिलेलं आहे. या महिम्न स्तोत्रामध्ये माझ्या पाठांतरामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये एक श्लोक फार सुंदर मला मिळाला. हरिस्ते साहस्रम कमल बली मादाय पदय यदे कोणे तस्मिन निज मुद हरण नेत्र कमलम. 2 ओळीमध्ये कथा सांगितली.
आकाशवाणीवरती असं सांगावं लागतं 2 ओळीमध्ये पटकन, आणि त्याच्यासाठी संस्कृत भाषा जी आहे ते फार थोडक्या याच्यामध्ये सगळं वर्णन करते. मराठी थोडी जास्त सांगावी लागते. लक्षात घ्या काय वर्णन केलंय. पुष्पदंत असं म्हणतो की हरिस्ते म्हणजे भगवान विष्णूंनी सहस्त्रम 1000 कमलबली कमळ भगवान शंकरांच्या पदय पायावरती ठेवायचा संकल्प केला. ऐका, हा संकल्प केल्यानंतर काय झालं, भगवान विष्णूंनी कमळ व्हायला सुरुवात केली. 999 कमळ व्हाली. भगवान शंकरांनी परीक्षा पाहण्यासाठी त्यातलं एक कमळ अदृश्य केलं. 999 कमळ झाली. आता भगवान विष्णूंनी विचार केला, यदो कोणे तस्मिन, यातलं एक कमळ आता काय करायचं, ते गेलंय. निज मुद हर, म्हणून भगवान विष्णूंनी जर काही केलं असेल तर आपल्या डोळ्यामध्ये बोट घातलं आणि आपलं नेत्र कमल रूपी डोळा काढला आणि भगवान विष्णूंच्या चरणावरती ठेवला, याच्या शंकरांच्या पिंडीवर ठेवला. या 1000 असलेल्या कमळांच्यामुळे त्याच्यामध्ये भगवान विष्णूंचा डोळा त्याच्यात असल्यामुळे भगवान प्रसन्न झाले, भगवान शंकर प्रसन्न झाले. ततो भक्तिद्रेकहा, त्या भक्तीचा जो काही परामर्श आणि ती जी भक्ती आहे ती शंकराने पाहिली. आणि शंकराने जर काही केलं असेल तर गतेन चक्र वपुषा, स्वतः शंकरांनी सुदर्शन चक्राचं रूप घेतलं आणि भगवान शंकरांच्या हातात, भगवान विष्णूच्या हातात सुदर्शन चक्राच्या रूपाने ते त्या ठिकाणी त्यांनी धारण केलं. म्हणजे विष्णूला आपण नमस्कार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला भगवान शंकर हे विष्णूच्या चक्राच्या रूपाने, सुदर्शन चक्राच्या रूपाने, आणि म्हणून भगवान विष्णूंनी 3ही जगाचा, पाताळ, स्वर्ग आणि आपलं हे पृथ्वी, या सगळ्या 3ही लोकांचं रक्षण जर केलं असेल तर ते त्या सुदर्शन चक्रामुळे केलंय. आणि म्हणून भगवान तुमच्या पायापाशी जे जे येतात त्यांचं कल्याणच तुम्ही करता. बाणासुराचा हे दिलाय, रावणाचा उल्लेख केलाय. किती सांगायचं पायाचं वर्णन, त्यांच्या पायांचं वर्णन, भगवंताचं पायाचं वर्णन. तर भगवंताने जर काही केलं असेल तर त्याच्या पायाचं वर्णन एकेच ठिकाणी फार सुंदर आहे. आणि ते आहे रामायणाच्या याच्यामध्ये. श्रीराम ज्या वेळेला वनवासाला निघाले, बाहेर पडलेले आहेत, ते बाहेर जात असताना मला वाटते यांच्या विश्वामित्रांच्या बरोबर बाहेर जातानाचा प्रसंग आहे तो. आणि त्याच्यामध्ये गीत रामायणामध्ये फार सुंदर वर्णन केलंय. रामा चरण तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. रामा चरण तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले. इथे बाबूजीच पाहिजेत. आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. रामा रामा खरंच सांगते. आणि म्हणून समर्थाने फार सुंदर श्लोक लिहिला. अहिल्या शिळा राघवे, राजा अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, आणि पदी लागता दिव्य होऊन गेली. रामानी पदस्पर्श केलाय. याला कारण गौतमाने अहिल्याला शाप दिलाय. तुला कळलं नाही? तिने सांगितलं, महाराज मला खरंच कळलं नाहीये. मी महान पतिव्रत आहे,
दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या लक्षात ठेवा. हे अहिल्या काही जण वेगळ्या याने रंगवतात, पण ती अहिल्या वेगळी आहे की जी जारज आहे. योग वासिष्ठामध्ये आलेली अहिल्या माझ्या मते वेगळी आहे आणि ही अहिल्या वेगळी आहे. ही महान पतिव्रता आहे, पण घडला अपराध घडला आणि त्याचा परिणाम गौतमाने तिला शाप दिलाय, दगड होऊन पडशील. महाराज, माझी चूक झाली आहे, मला मान्य आहे, पण माझा उद्धार कधी होईल? ते म्हणाले, रामायण काळामध्ये तुझा उद्धार होईल. प्रभू राम, प्रभू विष्णू, या विष्णूच्या पायाचं फार महत्व आहे. आणि हे भगवान विष्णू ज्या वेळेला पृथ्वीवर अवतार घेतील त्यावेळेला राम रूपाने ते येत असताना रामाचा चरणस्पर्श तुला झाला की तुझ्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्धार होईल आणि पुन्हा तू मूळ रूपामध्ये प्रगट होशील. रामाला नमस्कार केलाय तिने, पण त्याचा परिणाम उलटा झालाय. रामांचा पाय लागल्यामुळे दगडातून देवी स्त्री निर्माण होते हे सगळीकडं प्रसिद्ध झालं आणि याला कारण हे उलटच प्रसिद्ध झालं. याला कारण मीडिया. आणि त्याचा परिणाम असा झाला, हे टीव्ही बघणारा जो केवट होता तो केवट ज्या वेळेला प्रभू रामचंद्र नदीपाशी आले, होडीतून पुढं जायचंय, त्यावेळेला त्या केवटाने सांगितलं, प्रभू तुम्ही माझ्या नावेला पाय लावू नका, कारण या नौकेतून जर बाई निर्माण झाली तर माझी पंचायत येईल, माझं पोट त्याच्यावर आहे. आणि म्हणून त्याने जर काही केलं असेल तर पहिल्यांदा देवाचे पाय धुतले, नदीचं पाणी आणलं, रामाचे पाय धुतले. इथं पाद सेवन भक्ती आहे. आणि मग म्हणाले, रामा आता नौकेत बसायला हरकत नाही, कारण तुमच्या पायाला जर माती लागली आहे, ते माती कुठं जिथं लागेल त्या ठिकाणी म्हणाले स्त्री उत्पन्न होतीये. देवाच्या पायाचं वैशिष्ट्य फार मोठं आहे. आणि म्हणून नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ओर भरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथ. रामाचे पाय सगळ्यात महत्वाचे आहेत. भगवान विष्णूंचे पाय अत्यंत महत्वाचे आहेत. आणि म्हणून एक 5 मिनिटं पूर्वरंग हे करतो आणि थांबवतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अभंग करत असताना पाहतोसी काय आता पुढे करी पाय. मूर्तीला पुढे पाय करता सांगता येतील का? म्हणजे देव सगुण झाला. देव जर सगुण झाला असेल तर देवाच्या बाबतीमध्ये ज्ञानदेवानी प्रश्न विचारलाय, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ, सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण म्हणो की निर्गुण रे. देवा तुला सगुण म्हणायचं का निर्गुण? आणि त्याचं उत्तर देऊन टाकलंय. तुम्हाला प्रश्न विचारलाय पण ज्ञानदेवांनी त्या ठिकाणी उत्तर दिलंय, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. तुला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. नाथ महाराज असं म्हणतात, निर्गुण आणि सगुण याच्यामध्ये जो न्यून पाहतो त्याला मूर्ख म्हटलंय. नाथ महाराज असं म्हणतात, सगुण आणि निर्गुण हा भागच नाही, निर्गुण असलेला परमात्मा सगुण रूपाने मूर्तीच्या रूपाने प्रगट होतो. ऐकण्यासारखा महत्वाचा भाग आहे, ऐका. आणि फार सुंदर उदाहरण
एका ठिकाणी माझ्या वाचनात आले, अतिशय सुंदर आहे. मला वाटत नाही यातला काही भाग कीर्तनकारांनी कोणाच्याकडे तुम्ही ऐकला असेल, आणि तो भाग अत्यंत सुंदर आहे. सगुण आणि निर्गुण याच्या बाबतीमध्ये एक उदाहरण दिलंय, आणि हे उदाहरण दिलंय तो एडिसन नावाचा जो माणूस ज्यांनी हा दिव्याचा शोध लावला, बल्बचा शोध लावला, त्या बल्बचं उदाहरण मी तुम्हाला देतो. सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? मुळात निर्गुण निराकार असलेला परमात्मा भक्तांच्या इच्छेसाठी एकतर देह धारण करून येतो, संतांच्या रूपाने येतो, आईच्या रूपाने येतो, कोणतं तरी रूप घेऊन तो येतो. आणि म्हणून मला एकाने विचारलं, मी हॉस्पिटलमध्ये आहे, देव इथं येणार का? म्हटलं हो. तुला कोणता देव पाहिजे? तो देव तिथं येईल. म्हटले सगळं झालं, ऑपरेशन झालं, सगळं झालं, पेशंट बाहेर आला. तो म्हटला बुवा मला काही देव दिसला नाही. अरे म्हटलं का दिसला नाही? ते जे डॉक्टरचे 2 हात होते ना, ते 2 हात लक्षात घे. ती नर्स होती ना, तिचे 2 हात लक्षात घे. 4 हात आले, आणखीन बाकीच्या लोकांचे हात आले. तर ती अष्टभुजा देवी तुझ्या समोर येऊन तिने तुझं ऑपरेशन केलंय. कारण देव तसा प्रकट होत नाही, कोणाच्या तरी रूपाने तो येतो. कसा येतो ते तुम्हाला कळत नाही. आणि म्हणून सगुण आहे का निर्गुण आहे? दोन्ही विलक्षण. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. ब्रह्म सनातन विठ्ठल लक्षात घ्या, अगदी सनातन आहे. मग याचं स्वरूपाचं वर्णन करत असताना तो देव सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये उदाहरण देताना पटलं तर बघा. अर्थात उदाहरण आहे. जसं एक उदाहरण दिलं, सीतेचा मुख चंद्रमा. लोकांनी विचारलं सीतेचा मुख चंद्राप्रमाणे होतं असं वर्णन केलंय, चंद्रावरती डाग आहेत म्हणजे सीतेच्या चेहऱ्यावर काही देवीचे वण होते का? लक्षात घ्या, उपमा तशी धरायची नाही, दृष्टांत तसा धरायचा नाही. पण एक साधा दृष्टांत दिला. वीज आहे, वीज ज्याला इलेक्ट्रिसिटी आपण म्हणतो, MACB, मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद खेडेगावात, इथं चांगल्या प्रमाणात आहे. पण ही वीज आहे, ज्या विजेचा हा आविष्कार आहे. दिवे लागले, बरोबर आहे का? वीज दिसते का? तुम्हाला पाहता येते का? वायरी आहेत, ओपन वायर एक आहे, म्हणाले याच्यात नाहीये वीज, आणि हात लावला, करंट चालू आहे, झटका मारेल का नाही? निर्गुण आहे ना? दिसतेय का? दिसत नाही. ती दिसतेय कशातून? बल्ब मधनं दिसतेय. बल्ब हा सगुण आहे, बल्ब हा सगुण आहे, त्याच्यातून प्रकाश पडला. वीज आहे म्हणून प्रकाश पडला. नुसता बल्ब असेल तर प्रकाश पडेल का? त्याच्यातून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जायला पाहिजे. वीज निर्गुण निराकार असलेली बल्बच्या रूपाने प्रकट झाली. आता बल्ब फुटला, बल्ब जरी फुटला, सगुण जरी गेलं, राम गेला, कृष्ण गेला, तरी सुद्धा तो जो राहिला तो विजेसारखा निर्गुण निराकार चैतन्याच्या रूपाने तो या विश्वामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये आणि प्रत्येक जगामध्ये सगळा तसाच राहिला. आणि म्हणून सगळ्यात बघण्याचा दृष्टिकोन हा आहे, त्याला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? तो सगुण रूपाने भक्ताच्यासाठी प्रकट झालाय. आणि म्हणून देवाला त्यांनी आपल्या पुढे बोलवलंय. देवा आता प्रकटच झालाय तर पाय पुढे करा. त्या पायावरती बोलायला भरपूर आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी सुद्धा आपण हाच अभंग बोलूया. छान अभंग आहे, नुसते पाय बोलत गेला तरी कळणार नाही, एवढा अभ्यास त्याच्या पाठीमागचा आहे मंडळी. आणि म्हणून सगळ्यात ऐकण्यासारखी गोष्ट जर कोणती असेल तर शेवटचा पूर्वरंगाचा मुद्दा मी मांडणार आहे की देहाच्या रूपाने ज्याचा मी अनुभव घेतलाय तो अनुभव आपल्या पुढे मांडतोय. प्रत्येकाचं शरीर, या शरीरामध्ये ऊर्जा आहे, ती ऊर्जा निर्गुण आहे. शरीर सगुण आहे, ऊर्जा निर्गुण आहे. झाड लावलंय, झाडाला पालवी फुटली आहे. याचं कारण आहे झाडामध्ये जीवन ऊर्जा निर्माण झालेली आहे. ती ऊर्जा तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला आलेलं पान सकाळी मी पहाटे काही वेळेला उठतो आणि माझ्या इथं जे झाडं आहेत त्या झाडांच्या मधल्या काही कळ्या मी पाहतो. पहाटेच्या वेळेला त्या चिमुकल्या कळ्या त्या झाडावरती आलेल्या असतात. जसा जसं वेळ जाते तसं तसं त्या
कळीच्या दृष्टीने बघितलं तर ती कळी उमलते, त्याचं फूल अतिशय सुंदर निर्माण होतं. पण ते निर्माण होण्यासाठी त्याच्यातली जी जीवन ऊर्जा आहे ती आम्हा कोणाला कळते का? ती निर्गुण निराकार ऊर्जा आहे. पण त्या सगुण फुलाला फुलवायला ती ऊर्जा अत्यंत महत्वाची आहे. तसं तुमचं प्रत्येकाचं शरीर हे विद्युत लहरीने तयार आहे. तुमच्या कोपऱ्याला जर इथं काही लागलं चुकून तर शॉक आल्यासारखं होतं. ती विद्युत लहरी तिथे आहेत. प्रत्येकाचं शरीर त्याप्रमाणे विद्युत लहरीने भरलेलं आहे. माझ्या जीवनातला घडलेला इतिहास सांगतो मी. माझ्या मावशीचे मिस्टर बसले असताना मी कुठून आलो आणि घरामध्ये शिरलो आणि मी पटकन त्यांच्या पायाला हात लावला आणि जसा हात लावला तसं ते उडले जोरात. मला काही कळलं नाही. पण दादा, ते म्हणाले, मला एकदम प्रचंड शॉक आलाय. असं होतं. ही एनर्जी जी आहे, ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली असते आणि ती नखशिखांत आहे. पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत ती एनर्जी आहे. याचं कारण लक्षात घ्या. देवाचं सोडून द्या, देव बाजूला ठेवा काही वेळ. मी नवीन पद्धतीने विज्ञान बोलतोय, पण त्या विज्ञानाचा भागही असा आहे, ती जी इलेक्ट्रिसिटी निर्माण झालेली आहे, ती जी जीवन ऊर्जा निर्माण झाली आहे, ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या पायाला हात लावता त्यावेळेला ती एनर्जी, ती विद्युत लहरी त्यांच्या विद्युत लहरीशी जोडली जाते आणि त्यांचं शरीर आणि आपलं शरीर हे दोन्ही विद्युतमय तयार होतात. आणि ज्या वेळेला ते तयार होतात त्यावेळेला त्यांचा हात ज्या वेळेला आपल्या शरीरावर पडतो, डोक्यावरती पडतो, त्यावेळेला सर्किट पूर्ण केलं जातं. आणि हे जे सर्किट पूर्ण होतं तेच या गुळवणे महाराजांच्या याच्यामध्ये जी योग क्रिया आहे त्याच्यातून ती शक्ती ट्रान्सफर केली जाते. देवाच्या पायामध्ये, माणसांच्या पायामध्ये असलेली एनर्जी, तुमचं पुण्य. म्हणून संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. याचं कारण तुमच्या पायामध्ये असलेली एनर्जी ही सर्वात महत्वाची आहे. मी पूर्वरंग इथे भरपूर केलाय. मी एवढा पूर्वरंग थांबवतो. एवढा याच्यापेक्षा जास्त बोलत नाही आणि मूळ पदावरती येतो. स्वर द्या, स्वर. मोठा आवाज द्या जरा, मला कमी पडतो. स्वरचा षड्ज दाखवा. पाहतो शिकाय आता पुढे करी पाय, पाहतो शिकाय आता पुढे करी पाय, पाहतो शिकाय आता पुढे करी पाय, पुढे करी पाय. पुढे करी पाय, वरी ठेवू दे मस्तक, वरी ठेवू दे मस्तक, ठेलो जोडोनी हस्तक. पाहतो शिकाय आता पुढे करी पाय, पाहतो शिकाय आता पुढे करी पाय, हो पुढे करी पाय, हो पुढे करी पाय. नवीन चरित्र आहे. देवाला पाय पुढं करायला लावणारा भक्त कोणता? माऊली ज्ञानेश्वर. पंढरी पांडुरंगाचंच चरित्र मुद्दामून लावल्यासारखा अभंगही लावलाय. आणि म्हणून गळ्यामध्ये वैजयंतीची माळ, तुळशीची माळ आली आहे. धन्यवाद देतो. अतिशय प्रेमाने त्यांनी तुळशीचा हार घरी केलाय छानपैकी. आणि आज पंढरीनाथाच्या याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी हार घातलाय. सुंदर वास चाललाय त्याचा. देवाला काय होत असेल, पण पाय इतक्या 28 युग तो देव पांडुरंग पांडुरंग उभा आहे, त्याच्या पायाला काय होत असेल लक्षात घ्या. आई माऊली ज्ञानेश्वर.
1-2 मिनिटं भजन करूया, चरित्राला सुरुवात. 8:30ला बरोबर कीर्तन संपेल. चरित्र भाग वेगळा आहे, नवीन आहे. थोडं पुढं काढून ठेवू का? मला आवाज येत नाही पाहिजे तेवढं. एक मूळ स्वर लावा काळजेचा. हा स्वर लावा बघू. थोडा लावा. बारीक लावा. बारीक कर. सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. मी 3-4 वेळा सांगणार आहे म्हणायला. गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. हो गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. होय गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अण्णासाहेब पटवर्धन महाराज की जय. आळंदी स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. लोकमान्य तिलक महाराज की जय. 108वी पुण्यतिथी या ठिकाणी अण्णासाहेबांची आहे. मी बरेच वर्ष अण्णासाहेब पटवर्धनांचे चरित्र या ठिकाणी मांडत होतो, पण काळ्यांचं म्हणणं असं पडलं, ते म्हणाले जरा नवीन नवीन चरित्र तुम्ही मांडली तरी हरकत नाही, अण्णासाहेबांचा उल्लेख फक्त करा. आणि म्हणून तात्यासाहेब रायरीकर किंवा निरनिराळे त्यांच्या याच्यामध्ये आलेले या सगळ्या संत मंडळी आणि भक्त मंडळींचा, आळंदीचे नरसिंह सरस्वतीचे स्वामी आणि अण्णासाहेबांचा, अण्णासाहेबांचे गुरु आमचे आळंदीचे नरसिंह सरस्वती आहेत. आणि या पद्धतीने देशाच्यासाठी वैद्यकीचा व्यवसाय करता करता वैद्यकीचा लोकांना अतिशय चांगला फायदा करून कसबा गणपती आणि इकडे जाऊन त्यांचं दर्शन रोज घ्यायचं, निरनिराळ्या पद्धतीने कर्म करत राहत असताना आळंदीच्या स्वामी नरसिंह सरस्वती स्वामींच्याकडे जाणं आणि त्यांचा अनुग्रह त्यांना मिळाला, हे सगळ्यात त्यांचं भाग्य आहे. आणि या ठिकाणी त्यांची समाधी आहे. 108वी पुण्यतिथी त्यांची आहे. आपण त्यांना सगळ्यांना साष्टांग नमस्कार करूया. नमस्कार आणि चरित्राकडे वळूया. सगळी पदं म्हणता येणार नाही आहेत आता. घ्या चला, ते स्वर द्या. स्वर येतात पेटीच्या हे होतं. मला काय हे होतं कळलं नाही पाहिजे. मला ती भरण्याची सवय झाली आहे, पायपेटीची सवय झाल्यामुळे मला भरणा लागतो भरपूर, त्यामुळे असं द्या. चाल. जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदर तेजे चिदानंद शिव सुंदर तेजे पावन तेजी तू मूर्ती गंगे भागीरथी. भागीरथी मंडळी, याच गंगेच्या तीरावरती, गंगेच्या काठावरती एक सुंदर असं आश्रम आहे. आणि या आश्रमामध्ये कोण आहे, काय राहतायत आणि काय, 3 जण आहेत. त्या आश्रमातल्याबद्दल काय आहे ते बघा.
अहो धर्मनिष्ठ विप्राचे नामही, धर्मनिष्ठ विप्राचे नामही धर्म असे होते हो, धर्मनिष्ठ विप्राचे नामही धर्मनिष्ठ विप्राचे नामही धर्म असे होते हो, धर्म असे होते हो. धर्मवती सह धर्मचारिणी, धर्मवती सह धर्मचारिणी, धर्मवती धर्मवती सह धर्मचारिणी. गंगा तटे राहते हो रामा, रामा साधोजी, राजा राम कहो जी राम. अत्यंत धर्मनिष्ठ असलेले असे धर्म नावाचा ब्राह्मण या गंगा तीरावरती राहत होते. नवीन चरित्र आहे, माझ्या मते अजूनपर्यंत कोणी सांगितलं नाही. तुम्ही ऐकलं असेल तर कपलाने बुवांनी सांगितलंच. आणि असा हा धर्म नावाचा ब्राह्मण अत्यंत कडक सोळ्यावळ्याचा गंगेच्या काठी त्यांनी आश्रम टाकलाय. ब्राह्मणाचं वर्तन कसं असावं त्याप्रमाणे पहाटे उठावं, गंगेचं स्नान करावं, सूर्योदयाच्या वेळेला संध्या करावी, दुपारची माध्यान्ह संध्या करावी, रात्रीची सायं संध्या करावी. निसर्गाचं वातावरण शरीराला जेवढं चांगलं तेवढी शरीर प्रकृती चांगली. आणि त्याची बायको जी आहे लक्षात घ्या, ती धर्मवती म्हणून आहे. अत्यंत सात्विक, अतिशय सुंदर आणि महान पतिव्रता असणारी बायको आहे. नवऱ्याच्या साठी पूजेला लागणारी सगळी तयारी ती अगोदर तयार करून ठेवत असे. स्वकरे चंदन घाशी, लक्षात ठेवा, चंदन स्वतः उघडून ठेवावं, फुलं आणावी, देवाचं साहित्य सगळं द्यावं, विप्राने पूजा करावी आणि आश्रम चालवावा. आश्रम चालवा. पलीकडे कुठेतरी वेदाची पाठशाळा आहे, तिथं जाऊन वेदाचे शिक्षण लोकांना द्यावं आणि त्यांना त्याच्याप्रमाणे मुलं तयार करावी. असं या धर्मनिष्ठ ब्राह्मणाचं नाव, धर्माचं काम ते होतं. पत्नी चांगली, भगवंताची कृपा त्यांच्यावर झाली आणि त्यांना एक मुलगी झाली. सरकारने सांगितलं ना, मुलगा आणि मुलगी दोन्ही सारखंच. लक्षात घ्या, मुलगी झाली आणि तिचं नाव, त्या मुलीचं नाव धर्मव्रता असं ठेवलंय. काय नाव ठेवलंय तिचं? धर्मव्रता आहे. आणि ही धर्मव्रता अत्यंत पहिल्यापासूनच अतिशय कडक स्वभावाची आहे, प्रेमळ आहे, पण तिला जिथल्या तिथं ती हे करणारी आहे. कोणी तिच्या वाटे जाता कामा नये, ती कोणाच्या वाटे जाणार नाही आणि तिच्या वाटे कोणी गेलं तर ती सरळ सोडणार नाही. अत्यंत सुंदर अशी मुलगी आहे, दिसायला अप्रतिम आहे, अप्रतिम आहे. नयन तिचे जादूगार, नयन तिचे जादूगार. सुंदर आहे, दिसायला चांगली आहे, पण एकच आहे. बाबांना तिने विचारलं, बाबा पहाटे उठून तुम्ही काय करता? आणि त्यावेळेला बाबांनी, वडिलांनी तिला सांगितलं, मी जे करतो ते भगवान विष्णूंचं ध्यान करतो, नारायणाचं ध्यान मी करतो. त्या नारायणाच्या नामामध्ये मी राहतो आणि नारायणाचं ध्यान करतो. हे म्हटल्यावरती ती म्हणाली, बाबा मी पण ध्यान करते, मला पण ध्यान जमतं, मी पण करते. आणि अशा प्रकारे ती ध्यान करायला लागली. आता जशी मोठी झाली, परकर पोलक्यामध्ये यायला लागली ती. आता जशी मोठी झाली, फ्रॉक गेला, आता परकर पोलका आलं. आणि आता ती
पलीकडे असलेली बाग आहे, त्या बागेतली फुलं देवाच्या पूजेला आणायला लागली, देवाच्या पूजेला मदत करायला लागली. घरामध्ये आईच्या बरोबर ती स्वयंपाक शिकायला लागली. म्हणजे नंतर सासरी गेल्यावरती ओरडाओरडी नको, त्यामुळे सगळं स्वयंपाका त्याच्यात ही मुलगी तयार झाली आहे. आता मुलगी वयात आली आहे. बऱ्याच जणांना काही वेळेला कळत नाही वयात म्हणजे काय. मग मी त्यांना सांगितले, ऐन तारुण्यामध्ये मुसमुसलेली अशी ही धर्मव्रता आलेली आहे. आणि अशी आली असताना एक दिवस रात्रीच्या वेळेला आश्रमामध्येच तिच्या घरामध्ये झोपली आहे, आपली मुलगी झोपली आहे असं म्हटल्यामुळे इकडे ह्या आईने प्रश्न केला. एक मिनिट द्या मला, होणार का वेळेत? जाऊ दे, शॉर्टकट घेतो. आणि त्यावेळेला तिची आई त्या ठिकाणी आपल्या नवऱ्याशी बोलतीये आणि ती त्यांना म्हणाली, अहो मुलीकडे काही लक्ष आहे की नाही तुमचं? मुलगी वयामध्ये आली आहे, तिला चांगला वर मिळाला पाहिजे, तुम्ही काहीच बघत नाही आहात. आणि तेवढ्यामध्ये धर्म म्हणाला, काळजी करू नको, मी तिच्यासाठी चांगला उत्तम वर शोधतोय, चांगला वर मी बघतो. एवढ्यामध्ये ती धर्मव्रता जागीच होती, ती बाहेर आली आणि तिने आईला सांगितलं, आई मी एक तुला सांगते, माझी इच्छा एकच आहे, मला लग्न करायची इच्छा आहे, पण ती कोणाशी? मी भगवान विष्णूंशी लग्न करणार आहे. अगं पोरी काय वेळ लागलं का? भगवान विष्णूंशी लग्न. हे बघा म्हणाले, जसं त्या विष्णूंच्यासाठी लक्ष्मीनी त्यांची आराधना केली, पार्वतीने जशी शंकरांची आराधना केली, त्याप्रमाणे मी सुद्धा आराधना करणार आहे आणि भगवंताला मी प्रसन्न करून या भगवंताशी मी विवाह करणार आहे. मध्यम घ्या. आणि मुलीने दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी आई वडिलांना नमस्कार केला आणि तिने सांगायला सुरुवात केली, ध्यानाला जाते मी, ध्यानाला जाते मी, तात काननी जाते, तात काननी जाते, तात काननी जाते, तात काननी. ध्यानाला जाते मी, ध्यानाला जाते मी, ध्यानाला जाते मी, ध्यानाला जाते मी, तात काननी जाते, तात काननी. माता ऐकून मात, माता ऐकून मात, खंत आननी, खंत आननी, ध्यानाला जाते मी, ध्यानाला जाते मी. लग्नाला जाते नाही, आता सांगती मी घेऊनच येते त्यांना, हा प्रकार नाही. ध्यानाला जाते मी, ध्यानाला जाते मी, ध्यानाला जाते मी, तात काननी जाते. मंडळी, आणि याप्रमाणे ती ध्यानाला गेली आहे. अरण्यामध्ये वरती हिमालयाच्या याच्याकडे गेली. आली हिमालयाच्या पर्वत शिखरी अपार आनंद, आसन घालून बसली ध्यात असे विष्णू एकते चित्त. भगवान विष्णूंचं ध्यान चाललंय. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. नारायणाचं चिंतन चाललंय आणि नारायणाचं चिंतन चालता 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 या अरण्यामध्ये ती त्या ठिकाणी ध्यानस्थ बसावं. सकाळी लवकर उठावं. गंगेच्या काठाच्या त्या ठिकाणी असलेला जो प्रवाह काही होता त्या प्रवाहाच्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणी तिने एक बघावं काय की छानपैकी स्नान बिन करून पहाटेच्या वेळेला हरि ओम नमो नारायणाय नारायण जप करत त्या ठिकाणी आसन सिद्ध करावं.
झाडाच्या खालच्या बाजूला पर्णकुटी बांधली आहे आणि या पर्णकुटीमध्ये ती राहती आहे. देवाचं ध्यान चाललंय, विष्णूंचं ध्यान चाललंय. आणि असं होता 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 वर्षानुवर्ष काही गेलेत आणि त्याच वेळेला एक दिवस एक गडबड झाली. काय झालं? सकाळी ती स्नान करून ते जो काही तो गंगेचा ओहोळ होता त्याच्यामध्ये स्नान केलंय आणि वरच्या बाजूला हिमालयाच्या टोकाच्या त्या ठिकाणी ती आली आहे. आणि ती आली असताना त्या आश्रमामध्ये आपल्या झोपडीमध्ये बसली आहे. आणि एवढ्यामध्ये काय गडबड झाली बघा. आला आला कुठून दारी, आला कुठून दारी, असला महान योगी, आला कुठून दारी, आला कुठून दारी. बरं, पुढे त्या ऋषींचं नाव सांग, मी विसरलो. हा, मरीची. आणि एवढ्यामध्ये मंडळी काय, ती ध्यानस्थ बसली आहे आणि एक तेजस्वी योगी पुरुष तिच्या दाराशी येऊन उभा राहिला आहे. त्या झोपडीच्या बाहेरच्या बाजूला तो येऊन उभा राहिला आहे. तिचं ध्यान थोडंसं विस्कळीत झालं, थोडीशी ती निर्ढावल्यासारखी याच्यासारखी झाली आणि डोळे उघडले आणि पाहतीये तो महान तपस्वी एक ऋषी समोर आहे. आणि एवढ्यामध्ये ती उठली आहे, नमस्कार केला. यावं ऋषीवर यावं. झोपडीमध्ये त्यांना बोलवलंय, पाट दिलाय, त्याच्यावर बसवलंय त्यांना. आणि एवढ्यामध्ये ऋषींनी पण तिला नमस्कार केला, वा म्हणाले. आणि त्यांनी थोडंसं धाडस केलं, म्हणाले आपलं आडनाव कळेल, नाव कळेल का? एवढ्यामध्ये ती म्हणाली, या देहाला धर्मव्रता असं म्हटलं जातं. आणि एवढ्यामध्ये ते म्हणाले, मी बरेच दिवस तुम्हाला पाहतोय, तुमची तपश्चर्या पाहतोय आणि मला अत्यंत आनंद आहे. तुमच्याकडे बघितल्यानंतर माझ्या मनाला आल्हाद झालाय. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तीर्थयात्रा करता करता तुला एखाद्या वेळेला सौभाग्यवती सुद्धा मिळून जाईल. असं म्हटल्यावरती या मुलीने त्यांना विचारलं, म्हटलं महाराज मला माफ करा, पण मला तुमचा परिचय थोडा दिला तर बरं होईल. आणि त्यावेळेला यांनी त्यांना एकच सांगितलं, ब्रह्मदेव पिता तोचे हा जगाचा, ब्रह्मदेव पिता. असू दे. म्हणाले माझे वडील जर कोण असतील तर ते ब्रह्मदेव आहेत आणि या ब्रह्मदेवाचा मी मुलगा आहे, माझं नाव मरीची असं आहे. तिने काय वाटलं तिला कळलं नाही. ती म्हणाली, ओ हो हो हो, तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र आहात, मला अतिशय आनंद वाटला. मी तुम्हाला एकच प्रार्थना करते, मी विचारल्याबद्दल मला क्षमा करा. मरीची ऋषी म्हणाले, तुमच्याकडे बघितल्यानंतर माझ्या मनाला आल्हाद निर्माण झाला. तुमच्या चेहऱ्यावरती तपश्चर्याचं तेज दिसतंय. माझी एक इच्छा आहे, मी फार वेळ घेत नाही आणि गुलाबाचं फूल खाली वाकून देतही नाही, पण माझी एक इच्छा आहे, आपण माझ्याशी विवाह कराल काय? आणि एवढं म्हटल्यावरती ती म्हणाली, विवाह करायला हरकत नाही, पण माझी एकट्याची संमती चालत नाही, आई वडिलांना विचारावं लागेल. माझे आई वडील आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ. आणि म्हणून धर्म आणि धर्मवती यांच्याकडे गंगेच्या आश्रमामध्ये हिमालयातून ती त्या बाजूला गेलेली आहे आणि तिने यांना बरोबर घेतलंय. पुढे आल्यानंतर तिने नमस्कार आई वडिलांनी विचारलं, बाळ चालली आहे का साधना? होय, तपश्चर्या चालू आहे आणि माझ्या मनामध्ये वेगळी इच्छा आहे, विष्णूशी विवाह करावा असं माझ्या मनात आहे. पण आई बाबा हे बघा माझ्याबरोबर इथे आलेत, ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि मरीची ऋषी आहेत, त्यांची इच्छा माझ्याशी लग्न करण्याची आहे. तुमची काय इच्छा असेल ते सांगा आणि त्याप्रमाणे कार्य करा. 8-20 झाले आणि त्यामुळे आई वडिलांनी आढेवेढे न घेता एकच सांगून टाकलं की चला विवाह करून टाकूया. आणि बाबा काय सांगायचं, स्वस्ती श्री
गणनायक एवढ्या स्वरामध्ये पुरे झालं मंगलाष्टक पूर्ण. कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. धर्मव्रताचं आणि मरीचीचं लग्न झालं. आता मरीचीच्या आश्रमामध्ये त्यांनी कल्पना दिलीच होती, माझ्या वडिलांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे तू आता मला मिळाली आहे, आता मला काही काळजी नाही, मी आता सगळं योग याग या पद्धतीने वेद सगळं करतो, चिंता करू नको. आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आश्रमामध्ये धर्मव्रता आता तिथे गेली आहे. आणि त्या ठिकाणी सेवा करावी, नवऱ्याची सेवा करावी, घरातलं आश्रमातलं सगळं बघावं. आणि ती अत्यंत सुंदर अशी सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करू लागली आहे. पण हे सगळं होत असताना नेमकं काय घडलं मंडळी, एक दिवस या मरीची ऋषींना फार लांब जावं लागलंय. दुपारच्या उन्हामध्ये, गणेश जयंतीला आम्ही नाही का 2 तास उन्हामध्ये होतो का, होतो का नाही, तापलोत ना आपण दोघं, मस्त तापलोय का नाही. आता काय काळजी करायचं कारण नाही, आता उन्हाळा बाधणार नाही आपल्याला, लक्षात घ्या. आणि ते पण बरोबर होते, 2 तास उन्हात होते. आणि मग तुम्हाला सांगतो, हे सगळं चालू, लांबून आलेत, फार लांब गेले होते, ते सगळं कार्य करून आलेत. आणि संध्याकाळची वेळ आहे, याच वेळेला ते घरात दमून आलेले पाहिले. स्त्रीला कळलं पाहिजे, बायकोला ताबडतोब लक्षात आलं. धर्मव्रता म्हणाली, नाथ तुमच्या चेहऱ्यावरती थकलेलं दिसतंय आपण. तिने ताबडतोब त्यांचे पाय धुतले, त्यांचं चरणतीर्थ बाजूला ठेवलं, त्यांना खाली वारा घालायला सुरुवात केली. आणि एवढंच म्हणाली, नाथ तुम्ही जरा पडलात तर बरं होईल, तुम्हाला विश्रांती मिळेल, मी तुमची पादसेवा करते. आणि म्हणून मी अभंग तो घेतलाय, पादसेवनाचा पाहतोसी काय आता पुढे करी पाय. मग चित्र असं झालं की त्यांनी सांगितलं, वा काही हरकत नाही, तू पाय हे करायला चेपायला हरकत नाही. मरीची ऋषी झोपलेले आणि ही धर्मव्रता त्या ठिकाणी पाय चेपती आहे. आणि असं चालू असतानाच नेमकं संध्याकाळच्या वेळेला मध्यम उभेदारी उभेदारी स्वशुरते मदेव. उभेदारी स्वशुरते ब्रह्मदेव. वदते चिजला पती पाय खाली ठेव. परिकळे ना तिज काय करू आता. परिकळे ना तिज काय करू आता. अतिथी देवो भव कर्म आचरिता. अतिथी देवो भव कर्म आचरिता. तिने हळूच नकळत, कळणार नाही आपल्या ऋषींना, अशा याने पतीचे पाय खाली ठेवले. ती उभी राहिली. ब्रह्मदेव ससुर दाराशी आलेले पाहिले. ब्रह्मदेवाने तिला आशीर्वाद दिला. ब्रह्मदेव म्हणाले, एकच काम कर, मला जास्त काही नको, 1 कप ऑफ टी नको, त्यावेळेला नव्हताच ना तो, एक भांडवर पाणी दे. तिने लोटी भांड पुढे केलं, सुंदर गार असलेलं पाणी त्यानं दिलंय. ब्रह्मदेवाने पाणी प्यायले आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, ते झोपले असेल तर त्याला झोपू दे, मी येऊन गेलो एवढं नंतर सांग. आणि ब्रह्मदेव निघून गेले. इकडे काय गडबड झाली बघा, ती लोटी भांड ठेवायला आत गेली आहे आणि तिथून ती त्या मरीची ऋषींच्या पर्यंत आली आहे. तिथं आली आहे तोपर्यंत मरीची ऋषी बसलेत, संतापलेत भयंकर. आणि ते काय बोलतात बघा, अहो पती सेवा सोडून धावली. पती सेवा सोडून धावली. पती सेवा सोडून धावली. गरुड कर्म करण्याला, गौण कर्म करण्याला. शिळा होऊनी राहा इथे तू
शिळा रोवणे राहा इथे तू, जातो मी वनवासा रामा साधोजी, राजा राम कहोजी राम। मरीची ऋषी संतापलेत, मला वाटलं तू पाय चपत असशील, पण काहीतरी गौण कर्म करण्यासाठी तू आतमध्ये गेलीस, माझे पाय खाली ठेवले, संतापलेत। आणि संतापाच्या भरात मरीची ऋषीने तिला शाप दिला, तू दगड होऊन राहशील। शाप ऐकला मात्र उकळतं तेल कानात जावं त्याप्रमाणे ती पण चवताळली होती। तुम्हाला शाप देता येतो तसा मलाही शाप देता येतो, पण तिने विचार केला आपल्या नवऱ्याला आपण शाप नाही द्यायचा। ती एकच म्हणाली, ऋषीवर्य तुम्ही काही विचारपूस केली नाही, मला कोणती संधी दिली नाही बोलायची, मी तुम्हाला आता सांगते काय घडलंय ते। आणि तिने सांगितलं तुमचे वडील या ठिकाणी आले होते ब्रह्मदेव, वास्तविक पाहता ते तुमचं काम होतं, मी तुम्हाला उठवायला पाहिजे होतं, तुमचे वडील आले त्यांची सेवा तुम्ही करायला पाहिजे होती, पण तुम्ही ते केलं नाही। त्यांनी मला पाणी मागितलं आणि पाय खाली ठेव म्हणून सांगितलं की त्यांची ऑर्डर होती त्याप्रमाणे मी केलंय, माझा कोणताही दोष या ठिकाणी नाही। आणि चक्क तिने एकच सांगितलं तुम्ही मला शाप दिला, मी आता तुम्हाला काही बोलणार नाहीये, पण एकच सांगते तुम्हाला माझ्या पतिव्रत्याचं जे चिन्ह आहे जी गोष्ट आहे ती तुम्हाला दिसेल। आणि मग तिने जर काही केलं असेल तर लाकडं जमा करून आणली, लाकडं जमा केली, त्याची चिता तयार केली, त्याला अग्नी दिला, फेकून दिधली काया, फेकून दिधली काया, भिडली त्या गगनी माझी ज्वाळाया, परिणच समर्थ झाला साध्वीचे ते शरीर जाळाया। रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा राम। अग्नीमध्ये शरीर टाकलंय, पण अग्नी सुद्धा तिचं शरीर जाळायला तयार झाला नाही। ज्वाळा चालू राहिल्या, आकाशापर्यंत गेल्या। मरीची तिथे उभे होते, त्यांनी तिला सांगितलं हे बघ धर्मव्रते, मी माझा शाप मागे घ्यायला तयार आहे, मी तू म्हणशील ते तयार करायला तयार आहे, पण अशी हट्टपणा करू नको आणि अशा पद्धतीने तू हे होऊ नको, क्रोध आणू नको। तिने नमस्कार केला चितेवरून आणि त्यांना सांगितलं महाराज तुम्ही जो शाप दिलाय तो भोगायला मी तयार आहे। वास्तविक पाहता माझी इच्छा अशी होती की भगवान विष्णूंशी मी विवाह करणार होते, हे शरीर मी त्यांच्यासाठी ठेवलं होतं, पण आज मी या ठिकाणी अग्नीवरती आहे, तुम्ही वनामध्ये खुशाल जा, तुमची साधना तुम्ही पूर्ण करा, मी काहीही करणार नाही। त्याप्रमाणे मरीची ऋषी निघून गेले, अग्नी पेटत राहिलाय, ज्वाळा आकाशापर्यंत गेलेले आहेत, धर्मव्रता त्या ठिकाणी अग्नीमध्ये तापती आहे। आणि एवढ्यामध्ये तिने भगवान विष्णूंची प्रार्थना केली आहे आणि भगवान विष्णूंना तिने बोलवलंय। देव विष्णु बघ आले आले, देव विष्णु बघ आले आले विष्णु बघ आले आले, देव विष्णु बघ आले। मनोदेवता तिलाच बोले, मनोदेवता तिलाच बोले, मनोदेवता तिलाच बोले।
देव विष्णू बघ आले. बरोबर वेळेवरती देव विष्णू आलेले आहेत. 8:28 झालेत. देव विष्णू प्रकट झालेत आणि भगवान विष्णूने तिला कल्पना दिली, देवी मी या ठिकाणी उभा आहे. आणि एवढ्यामध्ये तिने एकच सांगितलं, देवा पाहतोसी काय आता, पुढे करी पाय. ती म्हणाली, देवा मी तुला काहीही मागणार नाही. माझ्या ऋषीचा शाप मी भोगणार आहे. माझी शिळा होणार आहे. ही शिळा गयासुराच्या शरीरावरती ब्रह्मदेवानी ठेवावी गयेमध्ये आणि त्याच्यावर भगवान विष्णू आपण माझ्या या दगडावरती पाय ठेवावा आणि विष्णुपद निर्माण व्हावं. पाहतो काय आता पुढे करी पाय. पाहतो काय आता पुढे करी पाय, पुढे करी पाय. पाय पुढे करी पाय. पुढे करी पाय. क्या बात है. पाहतो शिकाय आता पुढे करी पाय. पाहतो शिकाय आता पुढे करी पाय. आणि मंडळी ठरल्याप्रमाणे भगवान विष्णू गयेला प्रकट झाले आहेत. धर्मव्रताची शिळा ब्रह्मदेवानी गयासुराच्या छातीवर ठेवली आहे. यज्ञाला सुरुवात केली आहे. हिने सांगितलं, माझी शिळा झाली तरी हरकत नाही, पण माझ्यावरती 33 कोटी देवांनी येऊन आधार घ्यावा. आणि भगवान विष्णूंनी मी त्यांच्याशी लग्न करणार होते. माझी इच्छा त्यांनी पूर्ण करावी. आणि म्हणून गयेला भगवान विष्णूंनी तिच्या शिळेवरती पाय दिला. तो भगवंताचा चरणकमल, तो पदसेवन करण्याच्यासाठी, ती पादसेवा करण्याच्यासाठी धर्मव्रतेने आपल्या अंगावरती घेतलाय. देवानी पाय ठेवला. आजही विष्णुपद त्या ठिकाणी आहे. विष्णुपद अनेक ठिकाणी आहे. आळंदीला आहे, पंढरपूरला आहे, देहूला आहे. देवाचे विष्णूचे पाय, त्याच्या पादुका अत्यंत महत्वाच्या. आणि म्हणून पालखीमध्ये ज्ञानदेवांच्या पादुका असतात, तुकारामांच्या पादुका असतात, संतांच्या पादुका असतात. भगवान दत्तात्रयांच्यासाठी मनोहर पादुका औदुंबरला आहेत. नरसोबाच्या वाडीला दत्ताच्या पादुका आहेत आणि गाणगापूरला निर्गुण पादुका आहे. या पादुकांना फार महत्व आहे. भक्त समजतात या पादुकांच्या वरती भगवान प्रगट आहे. 14 वर्ष भरताने याच पारामाच्या पादुका अयोध्येच्या सिंहासनावरती ठेवल्या आणि त्या ठिकाणी राज्य केलं. मंडळी पाहतो शिकाय आता पुढे करी पाय. पुढे करी पाय. पुढे करी पाय. मध्यम घ्या. सर्वांनी उठायला हरकत नाही. हेच दान दे गा देवा तुझा विसर न व्हाव. गुण गायीन आवडी याची माझी सर्व जोड. नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. का म्हणे गर्भवाती सुखे घालावे आम्हाचे.